माउंट एव्हरेस्ट, जगातील सर्वोच्च शिखर. एव्हरेस्ट सर करण्याचं स्वप्न अनेक जण पाहतात, पण ते पूर्ण करणं फार थोड्यांच्या नशिबात असतं. त्यापैकीच एक हैदराबादचे 53 वर्षीय अरुण कुमार तिवारी. त्यांनी हे स्वप्न केवळ पाहिलं नाही, तर ते प्रत्यक्षात पूर्णही केलं. पण दुर्दैवाने त्या स्वप्नातून परत येणं मात्र त्यांच्या नशिबात नव्हतं. 21 मे रोजी अरुण तिवारी यांनी एव्हरेस्ट शिखर यशस्वीरित्या पार केलं. त्यावर त्यांनी तिरंगा फडकावला, पण आयुष्यभर जपलेलं स्वप्न त्यांनी अखेर पूर्ण केलं. पण शिखरावर विजय मिळवल्यानंतर खाली उतरताना हिलरी स्टेप जवळ डेड झोन मध्ये त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्या उंचीवर प्रत्येक श्वासासाठी झुंज द्यावी लागते. ऑक्सिजन कमी, प्रचंड थंडी आणि प्रत्येक पाऊल जीवावर बेतू शकतं. त्यांच्यासोबत असलेल्या शेर्पांनी त्यांना वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले, पण निसर्गापुढे ते अपुरे पडले. आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबासमोर उभा राहिला कदाचित त्यांच्या आयुष्यातला सर्वात कठीण निर्णय. एव्हरेस्टवरून मृतदेह खाली आणणं हे अत्यंत धोकादायक, वेळखाऊ आणि प्रचंड खर्चिक मानलं जातं. काही रिपोर्टनुसार यासाठी 80-90 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतचा खर्च येऊ शकतो. आणि त्यासाठी पुन्हा शेर्पांचा जीव धोक्यात घालून डेड झोन मध्ये जावं लागतं. एका बाजूला आपल्या माणसाला शेवटचं घरी आणण्याची ओढ आणि दुसऱ्या बाजूला आणखी कोणाचाही जीव धोक्यात नको. अखेर कुटुंबाने अत्यंत जड अंतकरणाने निर्णय घेतला. त्यांना खाली आणू नका, त्यांना तिथेच हिमालयाच्या कुशीत एव्हरेस्टच्या सानिध्यात शांत झोपू द्या. ज्या पर्वतांवर त्यांनी मनापासून प्रेम केलं, ज्या शिखरावर पोहोचण्याचं स्वप्न आयुष्यभर पाहिलं, अखेर त्याच पर्वतांच्या कुशीत अरुण कुमार तिवारी कायमचे विसावले. या ठिकाणी एका गिर्यारोहकाचं स्वप्न पूर्ण झालं, पण त्याच स्वप्नाच्या परतीच्या वाटेवर त्यांचा जीवन प्रवास थांबला. आणि कदाचित म्हणूनच अरुण तिवारी यांची ही कहाणी केवळ एका मृत्यूची बातमी नाहीये, तर एका स्वप्नासाठी शेवटच्या क्षणापर्यंत जगलेल्या माणसाची गोष्ट आहे.